नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबू दादा काय समजलीव तर मंडळींनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करता। आणि आज मी वाडीतल्या सगळ्या गणपतींशी पाया पडायला जात आहे। तर सगळे गणपती मी व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि सगळे गणपती बघा। माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वाडीतल्या सगळ्या गणपतींचं मी दर्शन देणार आहे। आता मी आलोय आमच्या रघुदात्यांच्या घराशी, आमच्या वाडीतला वडील देवाचं घर आहे आणि तिथून मी सुरुवात करणार आहे। चला करूया सुरुवात। तर मंडळींनो, हा आहे आमच्या वाडीतले श्री रघुनाथ शिंदे यांचं घर आणि तिथं आता आपण जाऊया, सुरुवात करूया इथनं बाप्पाच्या दर्शनासाठी। या आतमध्ये। गणपती बाप्पा मोरया। हा आपल्या भावकीतल्या वडील देवाच्या घरातला गणपती बाप्पा रघुनाथ शिंदे, आमचे रघु तात्या। आणि हा माझ्यासोबत एक छोटा मुलगा असतो व्हिडिओमध्ये, एकांश, त्याच्या घरचा गणपती बाप्पा। डेकोरेशन बघा, मस्त हिरव्या पानांच्या वेली मस्त आणलेल्या आहेत। असे सगळे दोन्ही भावकीत म्हणजे पूर्ण माझ्या माहुलिंगेवाडीतले सगळे गणपती मी व्हिडिओ दाखवणार आहे। तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता सगळ्या गणपतींचं, तर शेवटपर्यंत अगदी नक्की राहा। चला, पहिल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। आता जाऊया पुढच्या घरात। सकाळपासून पाऊस आज नाही आहे, त्यामुळे जरा शांतता आहे, बरं वाटतंय। पण खाली पर्याच्या उपलडीच्या पाण्याचा आवाज येतोयच। आता समोर घर येतोय तो आमच्या वाडीतले प्रदीप शिंदे यांचा। आता आपण आलेला आहे आपले दादा प्रदीप शिंदे यांच्या घरीचा गणपती बाप्पाच्या दर्शनाला। हा बघा किती छान डेकोरेशन आहे। उंदीर मामावर बसलेला आहे गणपती बाप्पा। बाबूला आता आरतीच्या टायमाला फिरवू। हा, आता हा समोर घर आहे तो आमचे प्रकाश शिंदे दादा यांचा आहे। चला, आणि प्रकाश दादांचे प्रदीप दादांचे बाबा आहेत म्हणजे सोनू शिंदे, ते आजच्या तारखेला आमच्या पूर्ण वाडीतील सर्वात वयस्कर आणि अनुभवी अशी व्यक्ती आहेत। त्यांना मी असतील घरी तर दाखवेन, नाहीतर कदाचित ते गुरांशी गेले असतील। हो, दर्शनाला आलो तुमच्या गणपती बाप्पाच्या। व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवतो। मुंबईकरी कोण आलेत नाही गावाला गणपतीला, त्यांना सगळे वाडीतले कोणते गणपती कसे आहेत कळायला पाहिजे ना। गणपती बाप्पा मोरया। तर आता आपण पोचू। अरे अनिल दादा, अरे का फिरायला आलो का? दिवस गणपती ना सर्व। हा दरवर्षी पण फिरतो। हा, आमचा अनिल दादा, आमचा सख्खा मामे भाऊ, आमच्या वाडीत सर्व गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलेला आहे। दरवर्षी येतो मी। आता मी पण सर्व वाडीत फिरतोय आणि सर्व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो सगळ्यांना। मंडळींनो, आता आपण आलेला आहे आपल्या वाडीतले अशोक तात्या यांच्या घरी म्हणजे निलेश दादांच्या घरीचा गणपती बाप्पा आहे। आणि डेकोरेशन तुम्हाला दाखवतो बघा, मस्त छान। आणि गणपती बाप्पा आहेत, हे हॅलो, हा मस्त छान दिसतोय बघा किती एकदम। आणि हा आहे नैतिक, निलेश दादांचा मुलगा। मंडळींनो, हा घर आहे आपल्या वाडीतले अनंत शिंदे दादा यांचा। आणि आता आपण त्यांच्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाऊया आतमध्ये। बघा, मुंबईकरी सगळे एकत्र बसून गप्पा मारतायत। निखिल दादा आहे, अक्षय आहे, आणि आता इकडे उजव्या बाजूला बलवंत दादा गेले। हे काय दादा,
सगळा गोड गोड झाला. गणपती बाप्पा मोरया. आपण सुरुवात केली होती जिथून त्या पहिल्या घरात गौर येते, त्याच्यानंतर आपल्या ह्या घरात गौर येते आणि अजून एक शेवटला आपल्या भावकीत एक गौर आहे, ती पण सांगेन घर कुठचं आहे ते. चला मंडळींनो, आता आपण जाऊया पुढच्या घरात. हा घर आहे आपल्या विलास शिंदे दादा यांचा. चला, घराच्या तोरणावर आपला वेलकम लिहिलेला आहे आणि आपण आतमध्ये आलोय आता विलास दादांच्या घरी. डेकोरेशन पहिलं बघूया. मस्त गेलाय छताला पण. आणि हा आहे आपल्या दादांचा गणपती बाप्पा. वा, एकच स्पॉट लावलाय पण एवढा भारी चमकतोय बघा. तर मंडळींनो, आता तुम्हाला घर दिसतोय तो कोणता आहे माहितीच असेल. हा माझा घर आहे. बाबा तयारी करून चाललेत आबलोलीला, काका गेलेत मधलेवाडीत. काल रीलमध्ये तुम्हाला दाखवला असेल, परत एकदा दाखवतो आमच्या घरचा गणपती बाप्पा. बघा कसा नंदीवर बसून आलाय. चला आता जाऊया पुढं. काका मधल्यावाडीतून जाऊन आले. चला बरोबर दिसतोय का पण? हा मग एकदम चमकतोय, वरनं ऊन पडतंय ना इकडं. चला हा आता वरच्या काकांच्या घरी. आणि वरच्या घरातले काका इथं काय टाकी चालू करायला आले होते वाटतं. हा या वरती सावकाश सावकाश, मी जातोय इथं पाया पडायला. हा घर माझे दुसरे काका श्री दत्ताराम शिंदे यांचा आहे. आणि आता आपण त्यांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया पुढच्या बाजून अंगणातनं. डेकोरेशन बघा, फुलांची आरास किती मस्त आहे. त्याच्या आतमध्ये मखर आणि गणपती बाप्पा जास्वंदीच्या फुलामध्ये. चला चला, काकांकडून झालं. आणि आता या छान सुंदर बागेतनं जिथं भावकीतले सगळेच सकाळी उजडाच्या टायमाला दुर्वा न्यायला येतात. आणि हे एकमेव ठिकाण आहे, भरपूर दुर्वा असतात इथं. त्यांच्या घरात आपल्याला आता जायचं आहे दर्शनाला. आणि हा घर आहे आपल्या वाडीतले इंदिरा आजी यांचा. काल रात्री इथं जोरदार भजन झालं, अगदी रात्री 2 वाजेपर्यंत. आरतीच्या वेळेला नाच पण झाला होता. निखिल दादा मस्त नाश्त्याची सोय केली मध्ये. हे आहेत आपल्या आजीच्या घरचे गणपती बाप्पा. आणि निखिल दादा डेकोरेशन किती भारी केलं बघा. ही फुलांची माळ, ह्या सोनेरी घंटा, त्याच्यामागं तो लाईट, आणि त्याच्यामध्ये छान सुंदर बसवलेले गणपती बाप्पा. समय आहेत तिकडे, राधाकृष्णाची मूर्ती आहे, छोटे छोटे उंदीर आहेत. खूप भारी वाटते. आणि या बाजूला आहेत आमचे आजोबा लक्ष्मण गोपाळ शिंदे. आमच्या बालपणीची सर्वात मोठी आठवण, कारण यांनी आम्हाला एखादी वस्तू विकायला शिकवलं. कारण इथेच घरी भाजी वगैरे पिकवायची आणि आम्ही यांच्यासोबत लहानपणी विकायला जायचो गावात. चला आता पुढे जाऊया. आपण आलेलं आहे आपले दादा जनार्दन शिंदे यांच्या घरी.
आता मोह आवरत नाही म्हणून काल रात्री भरपूर वाजवला तरी आता परत. चला, हा घर आहे आपले वसंत मोरे काका यांचा, म्हणजे आपला वैभव दादा आणि आपला खास अनिकेत त्यांच्या घरी आता आपण आलेला आहे. चला. अय गणपती बाप्पा. हो, शूटिंग करतो. अनिकेत दादाच्या घरचा गणपती. अनिकेतच्या घरात ना आता झुलझुल झुलझुल वाऱ्यावर डुलणारा भात बघित पुढच्या घरात जाऊया. हा आपल्या वाडीतला वडाचा एकमेव झाड आणि सगळ्यात उंच मोठा, आणि हा आपल्या चव्हाण आजीचा घर. चला आता आपण तिच्याकडे जाऊ पाया पड्या. हा हाय आपल्या वाडीतल्या चव्हाण आजीच्या घरातला गणपती बाप्पा. आणि आपल्या चव्हाण आजीच्या घराच्या समोर ना हा आपल्या वाडीचा व्ह्यू दिसतो बघा कसा. तू पाठवला असतास पण तुम्हाला काय समजत नाही बघ कसा पाठवला. हा युट्यूबला अस्सल कोकणी टाकली ना, त्या फोन बिन लागल तेव्हा माझ्याशी बोलणं करून द्या, मी सांगता. अरे फोन लागत नाही ना, इथं लागतो बाई. पण फोनचा लपडा आहे झो सगळा, वायफाय वर लागल. चला येता. अस्सल कोकणी काय. हा चव्हाण आजीच्या घराच्या नंतर लगेच बाजूला आहे आपले दादा चंद्रकांत माने, त्यांच्या घरात जाऊ आता आपण. दादा गेलेत बाहेर कुठेतरी बाजूच्या वाडीत कामाला, काय काम असेल. ओंकार पण नाही ना घरात. तर हाय आपल्या चंदूदादांच्या घरातलं गणपतीचं डेकोरेशन, आणि मेन लाईट बंद केल्यावर बाकी काळोखाच्या ह्याच्यात मध्ये तोरणांचा हे बघा किती भारी वाटते. एक नंबर हो, एक नंबर. वाह, गणपती बाप्पा मोरया. मोरया आलेत बसून हत्तीवरती. वाह, पूजन चांगलाच निवडला ना. परवा बघित होती गणपती आणायला गेला तेव्हा हा पाहिजे ता पाहिजे, मी बघितलं शूटिंग काढला तिचा सगळा. चला, माने दादांच्या घराच्या लगेच बाजूला आपल्या वाडीतले श्री रमेश शिंदे गुरुजी त्यांचं घर आहे. आता आपण उतरूया इथनंच खाली शॉर्टकट बांधावरनं. डेकोरेशन बघा किती मस्त आहे. हां, तर आमच्या भावकीतली तिसरी गवर या गुरुजींच्या घरात असते म्हणून इकडे. तर आधी गणपती बाप्पा बघूया. गाय मातेवरती मस्त वाटतं. आणि इकडं गवर असते आणि इथं 2 ढोलके आहेत. काल नाच पण भरपूर झालेला आहे. आणि हा आहे आपला हिरो अमोघ, गुरुजींचा मुलगा. चला मंडळीनू, आता आमच्या भावकीतलं सगळ्या गणपतींचा दर्शन झालेलं आहे. आता मी आमच्या दुसऱ्या भावकीत महाडिक भावकीत जाता, तिकडं जाऊन मग सगळं गणपती दाखवता. अजूनपर्यंत राहिला तर अजून शेवटपर्यंत राहा, अजून खूप चांगला सगळे गणपती बाप्पा तुम्हाला बघायला मिळतील. चला पुढे जाऊ. तर ही आहे समोर दिसते ती आपली महाडिक भावकीतली घरा सुरुवात. आणि आपल्याला नेहमीच्या वाटण जायचं इकडनं चालत डुनक्याच्या पर्यातनं. उपलट आहे, आज विसर्जनाला पाण्याची गरज आहे त्यामुळे उपलट आहे वरपासून ती बरी आहे. चला जाऊ पुढं. हा समोर दिसतोय तर तुम्हाला माझ्या सुमा आत्तेचं घर आहे. चला जाऊया. आपले प्रकाश दादा आणि सुभाष दादा, सुमा आत्तेचे 2 मुलगे. आता कोण कोण आलेत बघूया काय, कारण काल सगळ्या आरतीने भजनातच पूर्ण दिवस गेला, काल काय इकडे येता आला नाही. बघूया.
तिकडनं आपण आलेला. ही आमची आत्या आणि हा आत्याच्या घरातला गणपती बाप्पा. माझ्या मागणं आमच्या तिथले पक्या दादा पण आलेत. वा लाईटचा स्पॉट. हा स्पॉट लावलेला आहे ना, वेगवेगळे कलर दिसत आहेत. सलुबा आजीचं घर आहे बाजूला. अरे भाई घेतलास काही प्रसादी. या सुलभाजीच्या घराच्या एक बांध वरती हा आमच्या विमल आकाचं घर, विमल आत्तेचं घर. चला जाऊ. ती बघा आका आमची करून गेले. आणि हा आमच्या विमल आत्तेचा गणपती बाप्पा. गुलाबाच्या फुलांचा कसा मस्त गोल डेकोरेशन आहे बघा. आता समोर दिसतोय तो आमचे संतोष मामा आणि त्यांचे बाकी सगळे चुलत बंधू वगैरे असतात. सगळ्या कुटुंबाचं एकत्र एक मोठा घर आहे आणि सगळे एकत्र एक गणपती बाप्पा आणतात. चला जाऊ दर्शनाला. आम्ही मंडळीनू आता समोर तुम्हाला कौलारू घर दिसतोय तो आपल्या महाडिक भावकीतले जनार्दन महाडिक दादा, तुकाराम महाडिक मामा यांचा आहे. आणि समोर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय आपला रुपया दादा. चला आपण जाऊया आता दर्शनाला आतमध्ये. मंडळीनू हा आपल्या महाडिक भावकीतल्या देवघरातला गणपती बाप्पा आहे. आणि बघा काय डेकोरेशन केलेलं आहे आपल्या माया दादा, रुपया दादा आणि नाऱ्या दादा. एक नंबर. आणि या घरात गौरी पण असते. असे एकूण 4 गौरी असतात आपल्या वाडीत पूर्ण. गणपती बाप्पाच्या बाजूला डेकोरेशनमध्ये अजून पण काही छोट्या मूर्ती, श्रीकृष्णाची बालमूर्ती बघा, त्याच्यामागे शंख बघा किती मस्त वाटते. आणि अजून डाव्या बाजूला मीरा वाटतंय. भारी. मंडळींनो आता हा जो घर आहे तो आपल्या महाडिक भावकीतला आपले यशवंत महाडिक मामा आहेत त्यांचा घर आहे. आणि वाडीतला आता हा दर्शनाचा शेवटचा राहिला आहे. हा झाला की आपली वाडी पूर्ण झाली. चला जाऊयात. ओ मामा. हां दादा मला पहिलीकडेच भेटले. मी एकटाच आलोय. पाया पडतो. हा यशवंत मामा काय गावाला आले नाहीत, काय काम चालू आहे म्हणून. पण बलवंत दादा आणि आमची ताई आले. तर हा आहे आपल्या बलवंत दादाच्या घरातला गणपती बाप्पा. चला मंडळीनू आपला सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तो पण सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. मला कमेंटमध्ये आमच्या वाडीतले बाप्पा कसे वाटले वगैरे छान आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ पण आता इथं थांबवूया. मी आता घरी जातो. टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या अस्सल कोकणी यूट्यूब चॅनलला. आता पुन्हा भेटू विसर्जनाचा. 1.5 दिवसाचं विसर्जन आहे. टाटा बाय बाय.